1962 साली विधानसभेच्या निवडणुका होत्या. 1957 साली बांधायला सुरू झालेलं धरण खरं तर 1962 साली संपलं असतं बांधून. पण जर त्याच्या आधीच जर हे बांधलं गेलं तर 1962ला पुणेकरांची मतं मिळतील या उद्देशाने घाईघाईने हे लवकर बांधण्यात आलं. हे धरण वेगळं म्हणजेच इतर धरणांपेक्षा वेगळं म्हणजेच मातीचं बांधण्यात आलं. तत्कालीन न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्रांनी अगदी आदल्या दिवसापर्यंत धरण हे सुरक्षित आहे असंच सांगितलं गेलं होतं. पण जून जुलै 1961ला एरवीपेक्षा जरा जास्तच पाऊस पडला. 10 जुलैला धरणाच्या दगडी केसिंगमधनं पाणी झिरपायला लागलं. बरं, नुसता पाऊस नव्हता तर वारा सुद्धा होता. त्यामुळे लाटा उसळायला लागल्या आणि या लाटा धरणाच्या भिंतीवर धडकायला लागल्या. या धडकण्यामुळे 10 जुलैला धरणाच्या भिंतीला 1 फूट रुंद ही फट पडली. 11 जुलैला लष्कराला बोलवण्यात आले. त्यांनीही बरेच प्रयत्न केले, पण 11 जुलैला पडलेल्या मोठ्या भेगेमुळे भिंत 8 फूट खचली. Full episode out now. Visit the link in the description and subscribe to the Subculture.